या चॅनलच्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो, 100% आता आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने आणि आशेने बघायला लागलो. जसा चातक पावसाची वाट बघतो एका थेंबाची, तशी आम्ही चातकाप्रमाणे आता लाडभोवतूंची वाट बघतोय. अंतरवाली सन्मानानं तुम्हाला बोलवते, मराठा समाज तुम्हाला सन्मानानं बोलवतो. फक्त आम्हाला धोका देऊ नका. समाजाशी दगा फटका पक्षासाठी आणि सरकारसाठी करू नका. मी आत्तापर्यंत कोणालाही बोलवलेलं कधीच नाही, पण या माणसात, या लाडभाऊमध्ये आम्हाला तळमळ दिसली समाजाविषयीची, समाजाच्या लेकराविषयी तळतळ दिसली. म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही या, पण 23 तारखेच्या आत या, 23 मेच्या आत या. कारण मी एक काल सांगितलंय 18 तारखेला, आज 19 तारीख, आज 19 तारीख म्हणजे 18, 19, 20, 21, 22, 23 6 दिवस आहेत तुमच्या हातात. तुम्ही या, मागण्याची मंजुरी करा. काहीही आम्हाला आंदोलन करायचं, काहीही आम्हाला काय कळ नाही. समाजाचं दुःख खूप महत्त्वाचं असतं, लेकरांचं दुःख खूप महत्त्वाचं असतं, म्हणून मी ह्या गोष्टी करतोय. हे त्यांच्या लक्षात आलं, म्हणून त्यांनी लाडभाऊनी तिकडून सांगितलं की हो मुख्यमंत्री 100% मागण्या अमान्य करणार, मंजुरी देणार. आम्हाला आशा वाटली. आणि लाडभाऊ एक महत्त्वाचं सांगतो, या चॅनलच्या बांधवांच्या माध्यमातून सांगतो, 100% आता आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने आणि आशेने बघायला लागलो. जसा चातक पावसाची वाट बघतो एका थेंबाची, तशी आम्ही चातकाप्रमाणे आता लाडभोवतूंची वाट बघतोय. अंतरवाली सन्मानानं तुम्हाला बोलवते, मराठा समाज तुम्हाला सन्मानानं बोलवतो. तुम्ही बोलल्यापासून मी तुम्हाला निमंत्रण दिलं. मी कधीच निमंत्रण देत नाही. हे मराठ्यांचं निमंत्रण तुम्ही कधीही डावलू नका. आणि याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, ती तुम्ही आयुष्यात आता विसरू नका. कारण तुम्ही तिकडून म्हणलात मराठा समाजाला 100% सगळ्या मागण्याची मंजुरी फडणवीस साहेब करतील. मी सांगतो, आम्हाला पण बोलवा. तुमच्या आवडीचेच मंत्री, त्यांच्याशीच तुम्हाला बोलायचं का, त्यांच्याशी चर्चा करायची का, असं तुम्ही म्हणलात. आमच्या आवडी निवडीचं कोणीच नाही. जो मराठा समाजासाठी धावल त्याच्या आशेवरती आम्ही राहतो, त्या आशेवरती करतो. आता तुमच्यावरती मान टाकली, तुमच्या खांद्यावरती, तुम्हाला सन्मान आहे. आता तुम्ही 23 मेच्या आत या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळं मी कालपासून राज्यभरात गावागावात बैठका सुरू आहेत आमच्या, त्या मी थांबवल्यात तुमच्यासाठी. फक्त आम्हाला धोका देऊ नका. समाजाशी दगा फटका पक्षासाठी आणि सरकारसाठी करू नका. कारण तुम्ही ज्या समाजाचं छाती ठोकून सांगितलं मी मराठ्यांचा आहे, म्हणून आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही आता 23 मेच्या आत या, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. फक्त पुन्हा पुन्हा तेच सांगतो, तुमच्यामुळे मी राज्यातल्या बैठका थांबवल्यात. आणि तुम्ही जर नाही आला तर इथं आम्हाला राहिलेल्या दिवसात तयारी होणार नाही. 30 मेचं मी आंदोलन थांबवू शकत नाही, ते थांबणार पण. तुम्ही मंजुऱ्या द्या. काय करायची गरज आम्हाला आंदोलन करायची? गरजच नाही. फक्त धोका मात्र आता समाजाशी होऊ नये हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही कधीही कुणाला बोलवत नाही. पहिली वेळी आम्ही तुम्हाला बोलवलं, कारण तुमचे शब्द पण तसे होते म्हणून बोलवले. आम्हाला त्या शब्दावर विश्वास वाटला नसता. असे किती का मंत्री आमदार बोलतायत, आम्ही ध्यान पण देत नाही. पण तुमच्या बोलण्यात आम्हाला कुठंतरी तथ्य वाटलं, समाजाविषयी माया वाटली, म्हणून आम्ही तुम्हाला बोलवतो. आणि हे पोटतिडकीला बोलतो. काही पोटात आडा ठेवून बोलत नाही, चेष्टा मस्करी करत नाही. मला माझ्या समाजाच्या लेकराचं भलं करायचंय, तुमच्या हातून करा, काय अडचण आहे मला. तुम्ही श्रेय घ्या. सातारा संस्थांचा JR काढा, केसेस मागं घ्या, सारथीचे विषय, महामंडळांचे विषय, तुम्ही बलिदान गेलेले कुटुंबाचे विषय, हैदराबाद गॅझेटचा विषय, 58 लाख नोंदी सापडलेला विषय, आम्हाला करायचंय का? तुम्ही हैदराबाद गॅझेटियरनुसार बी कुणबी प्रमाणपत्र द्या, आम्हाला काय हरकत नाही. आणि काढला हैदराबाद गॅझेटियर, तुम्हालाच श्रेय दिलं, तुम्ही ऐकलं नसेल. फडणवीस साहेबांनाच दिलं, आम्ही विखे पाटलांनाच दिलं. फक्त प्रामाणिक आमची तळतळ एवढीच आहे. आम्ही तारीख डिक्लेअर केली आणि विश्वास आता तुमच्यावरती ठेवला. तुम्ही मीडियातून बोलले, आम्ही मीडियातूनच तुम्हाला निमंत्रण दिलं. मात्र आमच्याशी आता दगा नको. तुम्ही नजरेतून समाजाच्या पडू नका, एवढीच आमची इच्छा आहे. तुम्ही पडू नका, कारण तुमच्यामुळे आम्ही सगळ्या बैठका थांबवल्या. तिथून पुढची आम्हाला राहिलेल्या दिवसात तयारी होणार नाही, तर ते आंदोलन हाणून पाडल्यासारखं होईल. म्हणून तेवढीच आमची एक विनंती आहे की तुम्ही आता समाजासाठी, समाजाच्या मदतीला धावून या आणि समाजाचा आशीर्वाद मिळवा.